सततच्या पावसामुळे तिवसा येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे। याचं सर्वेक्षण करून हेक्टरी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी न्याय हक्क विचार मंचातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं। 22 सप्टेंबर रोजी तिवसा तालुक्यातील काही भागात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा, सोयाबीन, कपाशी, तूर यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं। यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय। तर या नुकसानाबाबत तालुका प्रशासनानं सर्वेक्षण करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकरी हक्क विचार मंचाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। तिवसा तालुका हा अनेक समस्यांनी घेरलेला तालुका असं म्हटलं तरी हरकत होणार नाही, कारण तिवसा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्यामध्ये शेतकरी न्याय हक्क विचार मंच हा नेहमी अग्रेसर असतो आणि शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं वारंवार या ठिकाणी निवेदने तहसीलदार साहेबांना दिले जातात। या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींनी हे सर्व समस्याचं निराकरण करणे आवश्यक आहे, परंतु लोकप्रतिनिधी ह्या निद्रा अवस्थेत असल्यामुळे या सर्वसामान्य शेतकऱ्याचा एक न्याय हक्क विचार मंच स्थापन झालेला आहे आणि त्या माध्यमातून अनेकविध समस्यावरती या ठिकाणी अनेकदा आंदोलने करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सततच्या पावसामुळे आताच आम्ही 12/8/2024ला जे निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर 30/8/2024ला निवेदन दिलं होतं, त्यावरती शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या दबावानेच प्रशासनाने थोडीफार दखल घेऊन सर्वे करण्याचे आदेश दिले, परंतु सरकारने अद्यापपर्यंत त्या सर्वेक्षण केल्यानंतर जी शेतकऱ्यांना मदत पोहोचायला पाहिजे होती ती मदत आतापर्यंत पोहोचल्या गेलेली नाही आहे। ह्या तालुक्यामध्ये विजेचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, त्याच्यानंतर वन्य प्राण्याचा प्रश्न आहे, काही महसूल विभागाचे प्रश्न आहे। सातत्यानं या तालुक्यामध्ये प्रश्नाचा भडीमार होत राहतो।